नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेक विथ सौरभ या चॅनलमध्ये. आणि आज आपण श्री क्षेत्र महाबळेश्वरमध्ये आहे आणि समान तुम्हाला दिसत आहे. आता आपण ह्या गावातील प्राचीन शिव मंदिर बघणार आहोत, ते तुम्हाला दाखवणार आहे. ह्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कृष्णामाई मंदिरामध्ये गेलो होतो. आता तुम्ही हे प्राचीन मंदिर तुम्हाला दाखवतो. हे आतमध्ये पार्किंग आहे, इथे तुम्हाला पार्किंगचे पैसे पे करावे लागतील. आतमध्ये पूर्ण CCTV कॅमेरे वगैरे लावलेत, त्याच्यामुळे तुमच्या गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही. अशी तुम्ही रस्त्याच्या बाजूला जर गाडी लावली तर तुमच्या रिस्कवर तुम्हाला हे लावायला लागेल. हे समोर दिसते हेच आपलं प्राचीन शिव मंदिर आहे. आपण आता इथून वरती जाणार आहोत आणि ह्या गाडीच्या पाठीमागून तिथून पायऱ्या आहेत. इथून पुढे आपल्याला साधारण 25 पायऱ्या चढायच्या आहेत. छोट्या छोट्या पायऱ्या आहेत, आजूबाजूला छोटी छोटी दुकानं आहेत. सगळ्यात पहिलं आहे स्ट्रॉबेरीचं दुकान. ह्या भागातली स्ट्रॉबेरी सगळ्यांना माहितीच आहे. ह्या स्ट्रॉबेरीमुळे महाबळेश्वरचं नाव जगात पसरलंय. आणि पुढे बघा, डाव्या बाजूला दिसते आपली मराठी शाळा. इथूनच अनेक आपल्या गावाचं शिक्षणाचं बीज रुजलं. इथूनच पुढे अनेक पिढ्या शिकल्या. आजही खूप अभिमान वाटतो की आपण ह्या मराठी शाळेतूनच पुढे गेलोय. आत्ताही या शाळेच्या परिसरामध्ये आल्यानंतर जुन्या गोष्टी आठवतात. शेवटी काय गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. आपण आता पोहोचलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये. डाव्या बाजूला बघा अत्तिबळेश्वर मंदिर आहे. डाव्या बाजूने सरळ वरती गेल्यानंतर पंचगंगा मंदिर. आपल्याला आता उजव्या बाजूने वरती जायचं पायऱ्याने. हेच आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. इथे पाय ठेवताच मनात एक वेगळी शांतता जाणवते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला इथे चप्पल बाहेर काढावे लागेल. इथे चप्पल स्टँडची पण सोय केलेली आहे. हेच आमच्या गावाचं श्रद्धास्थान आहे, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर. इथपर्यंत भाविकांची वर्दळ असते, तुम्ही बघू शकता. आतमधला भाग आहे. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही बाहेरून मुखदर्शन घेऊ शकता. ह्याच्यामध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला देतो. मंदिरामध्ये आतमध्ये काही ठिकाणी आपण व्हिडिओ शूटिंग आणि मोबाईल वापरू नाही शकत. त्याच्या प्रशासनाच्या सूचनाचं पालन आपण करणे गरजेचं आहे. ते जाऊ शकतो. त्यातून बाहेर येण्याचा मार्ग आहे. मागचा परिसर आहे. हे मंदिर संपूर्ण काळ्या दगडामध्ये बांधलेलं आहे आणि ही जी पूर्ण वास्तू आहे ही 1000 वर्ष जुनी आहे. ही भव्य दिसते. आपण ह्या मंदिराचा स्थापनेचा काळ आणि इतिहास हे जाणून घेणार आहोत. ह्या मंदिराचे प्रमुख स्थापना 16व्या शतकामध्ये झाली असे सांगितले जातं. चंद्रराव मोरे या मोरे वंशीयांनी त्याआधी 1215 साली राजा सिंघन यादव यांनी मंदिर आणि जलाशय बांधला होता. हा इतिहास नमूद आहे. म्हणजेच या ठिकाणी आधीपासूनच धार्मिक क्रियाकलाप चालू होते आणि त्यानंतर हे वर्तमान रूप मंदिराला मिळालं. इथे बघा, हे जे मंदिर आहे ना, हे हेमाडपंथी शैलीमध्ये बांधले गेलेले आहे. ह्याच्यामध्ये काळ्या दगडाचा वापर केलाय पूर्णपणे. जण आपापल्या पद्धतीने मंदिराचा इतिहास सांगत असतात. आणि ह्या पूर्ण परिसरामध्ये या सह्याद्री पर्वताच्या रांगामध्ये की पांडवांनी इथं बऱ्याच वेळा वास्तव्य केलं होतं. आणि काही जण बोलतात की ही मंदिरं पांडवांनी बांधली, पण जो तो आपापल्या परीने इतिहास सांगत असतो. हे जे पूर्ण सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत आणि त्याच्यामधोमध इथे बरेचसे मंदिर आहेत. हे महादेवाचं मंदिर आहे आणि हे आतमध्ये लिंग जे आहे ते रुद्राक्षाच्या स्वरूपामध्ये पूर्ण स्वतःहून प्रकट झालेलं हे शिवलिंग आहे रुद्राक्षाच्या स्वरूपात. रुद्राक्ष ह्याची पहिली पूजा पांडवांचे गुरु धौम्य ऋषी यांनी केली होती. महाबळेश्वर ह्याला दोन ह्या वाक्याला विभाजलं आपण तर महाबल प्लस ईश्वर असं वेगवेगळे अर्थ होतात. ते तुम्हाला सांगतो. ह्या मंदिराचा जो इतिहास आहे किंवा जो महाबळेश्वर नावाचा जो इतिहास आहे तर इतिहास तुम्हाला सांगतो. स्कंद पुराणाच्या सह्याद्री पर्वताच्या पहिल्या व दुसऱ्या अध्यायात असे वर्णिले आहे की सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळची ही कथा आहे. त्या कल्पामध्ये अत्तिबल आणि महाबल हे दोन्ही राक्षस बंधूंनी त्रिभुवनाला त्राही करून सोडलं होतं. सृष्टीला अभय देण्यासाठी श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश यांना युद्धामध्ये उतरावं लागलं. अत्तिबलाला विष्णूने मारलं, परंतु इच्छा मरणाचे वरदान लाभलेल्या महाबळापुढे सर्वांचे काहीच चालले नाही व सर्व देवी देवतांनी देवी आदिमायास प्रार्थना करून महाबळास मोहित केले. त्यामुळे महाबळाने प्रत्यक्ष मला तुमच्या देवांच्या हातातून मृत्यू यावा असा वर मागितला आणि महाबळाला याचक म्हणून देवाने त्याला तो वर दिला. महाबळाचा वध केल्यानंतर त्यांनी अशी इच्छा प्रकट केली की आम्ही इथं नसल्यानंतर देवांनी
त्यांच्या म्हणजे आमच्या नावाने इथे हे 2 मंदिर व्हावे, अ पासून अतिबळेश्वर आणि म पासून महाबळेश्वर. आणि पूर्ण जे सैन्य होते त्यांच्या कोटी सैन्याच्या नावाने कोटेश्वर ब्रह्मांचा वास होईल. आणि त्रिगुणात्मक लिंग ह्या नावाने हे जे 3 लिंग आहेत अतिबळेश्वर, महाबळेश्वर आणि कोटेश्वर यांनी हे स्थान पूर्ण पावन झालं, म्हणून ह्या गावाचं नाव श्री क्षेत्र महाबळेश्वर असं पडलं. हे ठिकाण आध्यात्मिक दृष्ट्या हे पवित्र आहेच, पण दुसरी गोष्ट अशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मा जिजाऊ साहेबांची इथे सुवर्ण तुला केली होती. 6 जानेवारी 1665 रोजी ह्याच मंदिरामध्ये त्यांनी राजमाता जिजाऊंची सुवर्ण तुला केलेली. जिजाऊ साहेबांच्याच वजना एवढेच सोनं ह्या पूर्ण गावांना इथं रयतेला पूर्ण दान केल्याचं इथं सांगितलं जातं. आणि इथले ग्रामस्थ आजही मातृगौरव दिन म्हणून इथे साजरा करतात. मोठ्या उत्साहाने इथे एक तो मातृगौरव दिन म्हणून दिवस असतो. काढून नक्की त्या सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही हा मंदिराचा परिसर सगळा बघितला, पण आज विशेषतः असं आहे की आज पौर्णिमा आहे, त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा ही असे म्हणतात. ह्या पूर्ण परिसरामध्ये रात्रीचे पूर्ण दिवे लावले जातात. हा पूर्ण ग्रामस्थांसाठी आणि पूर्ण असा दिवस असतो. ह्या पूर्ण परिसरामध्ये आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पूर्ण दिवे लावले जातात. रात्री आपण नक्कीच इथे दिवे लावायला येणार आहोत. ही परंपरा आमच्या गावामध्ये वर्षानुवर्ष चालत आली आहे. ती परंपरा आम्ही अभिमानाने जपत आहोत. हाच तो क्षण आहे जो आपण ह्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होतो. तुम्हाला आता दीपरोषणाने दाखवतो. बघा, पूर्ण मंदिराचा परिसर दिव्याने उजळून निघाला आहे. असं वाटते जणू देव स्वतः या प्रकाशात प्रकट झालेत. ही परंपरा आमच्या गावात वर्षानुवर्ष चालत आली आहे. आज सकाळी मंदिरात दर्शनासाठी आलो होतो, पण त्यावेळी कॅमेरा आत नेऊन दिला नव्हता, म्हणून फक्त बाहेरचं दृश्य दाखवलं होतं. आजच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा संहार केला, म्हणून ही पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते. आज गावात सगळीकडे दिव्यांची सजावट आहे. मंदिर प्रकाशाने उजळून निघाले आणि सगळे ग्रामस्थ दर्शनासाठी आले आहेत. गावात एक वेगळीच भक्तिभावाची लहर पसरली आहे. जणू प्रत्येक दिवा शंकराचा तेज दाखवतो. मी खूप स्वतःला नशिबान समजतो की मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला आज महादेवाचं दर्शन घडवू शकलो. आणि तुम्ही सुद्धा तितकेच नशिबान आहात. तुम्ही घरी बसून तुम्हाला दर्शन घेऊ शकता. ह्या जागेचं महत्त्व मी तुम्हाला मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. हे छत्रपतींनी आपल्या राजमाता जिजाऊ साहेबांची सुवर्ण तुला केली होती. हेच ते ठिकाण आहे. हे आहेत श्री कालभैरव. हे स्वतः शंकराचं रूप मानले जातात. हे मंदिराचे रक्षक देवता आहेत. म्हणजेच कोणत्याही शिवमंदिरात प्रवेश करण्याआधी भक्तांनी प्रथम कालभैरवाचं दर्शन घ्यायचं असतं, कारण ते ह्या मंदिराचे द्वारपाल आहेत. जोपर्यंत भैरवाची परवानगी नाही तोपर्यंत कोणीही महादेवाच्या गाभाऱ्यात जाऊ शकत नाही. हा कक्ष समोर तुम्हाला दिसतोय, ह्याचं नाव आहे शिवशयन कक्ष. हा कक्ष का आणि कशासाठी असतो तर त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी महादेवांनी त्रिपुरासुराचा वध करून ब्रह्मांडात शांतता प्रस्थापित केली. त्या युद्धानंतर महादेवांनी शिवशयन म्हणजेच विश्रांती घेतल्याचं प्रतीक म्हणून हा शयन विधी केला जातो. आणि हा शयन कक्ष इथे आहे. ही मंदिराच्या दरवाजासमोर जी मोठी घंटा दिसते ना, ही घंटा चिमाजी अप्पा यांनी 1730च्या दशकात आणि दुसऱ्या म्हणजे 1737 आणि 1739च्या दरम्यान वसई पोर्तुगीजांचा किल्ला जिंकताना चर्चमधील घंटा म्हणून मोठ्या घंट्या मिळाल्या होत्या. त्यानंतर त्या घंट्या मंदिरांमध्ये दान किंवा स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे महाबळेश्वर मंदिरातील ही घंटा त्या युक्तीने धार्मिक उपयोगासाठी वापरली असण्याची शक्यता आहे. पार्वती पते हर हर महादेव, महाबळेश्वर महादेव. समोर आहे स्वयंभू शिवलिंग जे अनादी काळापासून इथे प्रकट आहे. महादेव इथे त्रिकाल ध्यानात असतात. आता शब्दच नाहीत, फक्त शांतता आणि भक्तीची अनुभूती. ओम नमः शिवाय. समोर आहेत महादेव आणि पाठीमागे आहेत पार्वती माता. कारण शिव आणि शक्ती हे 2 वेगळे नाहीत. जसे की शरीर आणि आत्मा, तसं दोघांचं एकत्र अस्तित्वच सृष्टीचा आधार आहे. शिवाशिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिव नाही. हाच या मंदिराचा आध्यात्मिक संदेश आहे. हे आहे आपल्या गावातील दुसरं मंदिर, श्री पंचगंगा मंदिर. या मंदिरावर पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. हेही मंदिर दिव्यांनी झळकत आहे. आज संपूर्ण गावातील प्रत्येक मंदिर दिव्यांनी उजळत आहे. हा केवळ प्रकाशाचा उत्सव नाही तर अंधकारावरच्या सत्याचा विजयाचं प्रतीक आहे. महादेवाचं तेज आज संपूर्ण ग्रामदेवतांच्या मंदिरात झळकत आहे.
शिवशक्तीच्या प्रकाशाचा आणि भक्तीचा सोहळा. रात्रीचा अंधार आता दिव्यांच्या प्रकाशाने उजळलाय. प्रत्येक मंदिरात महादेवाचं तेज जिवंत झालं आहे. जणू गावातले मंदिरातले देवही महादेवांचा गजर करत आहेत. नमः पार्वती पते हर हर महादेव, महाबळेश्वर महादेव की जय. येणाऱ्या भाविकांना आज महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि दरवर्षी पौर्णिमेच्या दिवशी हा महाप्रसाद असतो. तुम्हीही नक्की ह्या प्रसादाचा लाभ घेऊ शकता. पुढच्या वर्षी तुम्हीही दीपरोषणाई आणि हा आनंद उत्सव बघायला नक्की या. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय? त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे काय? अरे माहिती सांगायला लाजायचं ना, अरे सांग की. हा छोटा माहिती सांगायला लाजच होता, पण तुम्हाला माझी माहिती कशी वाटली? आमच्या गावातलं प्राचीन मंदिर आणि इथली परंपरा तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. हर हर महादेव.